बाहेरचे सगळे कामं उरकले होते, आंघोळ कपडे सगळे, आणि चुलीत इजान पडलं होतं. आणि मला टाकायचे होते 2 फुलके, कारण तेलाच्या पोळ्या तर मी काही टाकत नाही. नाचकन्या काकीनं दूध आणून दिलं होतं, त्याचं बनवायचं होतं पनीर. चूल पेटून दिली, मग दूधही ठेवलं चुलीवर. आणि आता बनवायचं म्हणजे बेसन तर बनवलं होतं मी. बेसन एवढं काही मुंगाच्या डाळीचं आहे तर फिरवायचं काही काम नाही. आज लायटर असून ना गॅस माचीसनंच पेटवला, म्हणजे माचीसच आली लवकर हातात. 2 असे फुलके टाकून घेतले, बेसनही फिरून घेतलं. आता हे फुलके आबडधोबड शेकले आणि चुलीत एवढा मस्त इस्त पडला होता ना का लय. आता आपलं पनीर बनवून तयार होतं, पण मला पहिले फुलके शेकायचे होते. मस्त असे फुलके शेकून घेतले आणि बेसन बी काढून घेतलं डब्यात, म्हणजे पसारा आवरण्याची तयारी चालू होती. आणि पनीरही बांधून ठेवलं आणि त्याच्यावर ठेवलं वजन 1 किलोचं. पसारा आवरला आणि भांडे बाहेर नेऊन ठेवले जिन्यावर. आणि सगळेच भांडे नेऊन ठेवले आणि झाडू मारल्यावर मग काय बकऱ्या आल्या होत्या तर बकऱ्याला पाणी पाजून घेतलं. आणि हा आमचा गब्ब्या कधीच पाणी पित नाही आणि एवढा मस्त आहे का लय. आज लय दिवसानं प्लॅटफॉर्म खाली दिसला तर मॅटलं बकऱ्याला पाणी पाजल्यावर भांडे घासून घ्या. भांडे घासायला बसली, भांडे घासून घेतले, हातपाय धुतले आणि मस्त अशी थंडीगार निंबाच्या सावलीत जाऊन बसली. सगळ्या गल्लीतले लोक आमच्या निंबाखाली येऊन बसतात. कोणी झाडावर बसते तर कोणी फरशाईवर बसते. आणि मग मस्त असं जेवण करायला बसली. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.